तब्बल 24 वर्ष लोटल्यानंतर मुंबईला आणि मुंबईकरांना न्याय मिळाला। 1993 साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि याच प्रकरणी गँगस्टर अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह 6 जणांना दोषी ठरवण्यात आलेलं असून एकाची निर्दोष मुक्तता झाली आहे। सालेम आणि डोसासह फिरोज खान, ताहिर मर्चंट, करीमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत। सोमवारपासून सर्वांच्या शिक्षेवरती सुनावणी होणार आहे। तर न्यायालयानं अब्दुल कयूमची निर्दोष मुक्तता केली आहे पुराव्यांअभावी। तर विशेष टाडा न्यायालयानं आज जो निकाल दिलेला आहे त्यावरती विशेष सरकारी वकील दीपक साळवे आणि उज्ज्वल निकम या दोघांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया। कोर्टाने आम्ही जेवढे चार्जेस त्यांच्या विरुद्ध फ्रेम करायला कोर्टाला लावले होते त्याचे सगळे पुरावे आम्ही दिले होते। ते सगळे पुरावे ग्राह्य धरून कोर्टाने 120 ब 302 खाली त्या दोघांनाही आरोप सिद्ध झाले असं घोषित केलेलं आहे। सर्व आरोपींविरुद्ध काय शिक्षेची मागणी सरकारी पक्षाकडून होती? जी काही प्रिस्क्राईब पनिशमेंट आहे कायद्यामध्ये त्याची मॅक्झिमम पनिशमेंट जी आहे ती आम्ही मागणार आहोत, कारण ही रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये बसते आणि सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच याकूब मेमनला याच्यामध्ये फाशीची शिक्षा दिलेली आहे। त्याच्यामुळे आमचा सगळ्यात जास्त जी शिक्षा आहे तीच मागणी। या बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य कटाचे लोक होते दाऊद इब्राहिम असेल, टायगर मेमन, मोहम्मद डोसा यांना आतापर्यंत वाटत होतं आपलं कायद्याने काही होऊ शकत नाही कारण मुख्य खटला संपलेला आहे। परंतु भारताच्या न्यायालयीन इतिहासात ही पहिल्यांदाच अशी घटना घडते आहे की एखाद्या खटल्यातील पूर्ण पुरावा हा दुसऱ्या खटल्यात देखील तो खटला संपल्यानंतर वापरला जाऊ शकतो। माझ्या बघण्यात आजपर्यंत न्यायालयीन इतिहासात असं पहिल्यांदा घडलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेला मी हा खटला चालवत होतो 93चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, मुख्य खटला, ज्याच्यात आम्ही 658 साक्षीदार तपासले, त्याच्यामध्ये अबू सालेम हा मुस्तफा डोसा नंतर आणण्यात आले होते। त्यावेळेला आमच्या पुढे प्रश्न होता की त्यांना या खटल्यात सामील करून घेतलं असतं तर बॉम्बस्फोट मुख्य खटल्याचा निकालाला देखील आतापर्यंत उशीर झाला असता। 24 वर्ष या घटनेला उलटून गेली तरी सुद्धा या बॉम्बस्फोटाच्या जखमा आणि आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनामध्ये ताज्या आहेत। पीडितांच्या निकालानंतर काय प्रतिक्रिया होत्या आम्ही जाणून घेतलं। जस्टिस डिनाई होता है, मगर फिर भी आज उनको बहुत अच्छी तरह से जस्टिस दिया गया और 7 में से 3 को दोषी करार दिया गया, ऐसा मैंने अभी टीवी के माध्यम से सुना है। तो मुझे लगता है कि मेजॉरिटी को ऐसा दोषी करार दिया जाएगा और अबू सालेम को छोड़ के बाकी के लोगों को भी शायद फांसी की सज़ा सुनाई देगी। तो मुझे लगता है कि एक बहुत ही अहम फैसला है और बहुत अच्छी तरह से इंडिया के न्यायालय को माना जाए।